कांग्रेस नेता नसीम खान ने ईवीएम और बैलेट पेपर पर सवाल उठाते हुए कहा है कि नाना पटोले ईवीएम से जीते हो या बैलेट पेपर से जांच जरूरी है। सुप्रीम कोर्ट के प्रावधान के तहत 5% मशीन सत्यापन के लिए राशि जमा कर दी गई है। मुंबई से कांग्रेस नेता नसीम खान ने ईवीएम और बैलेट पेपर को लेकर उठ रहे सवालों पर अपना बयान देते हुए कहा कि नाना पटोले ईवीएम से जीते हो या बैलेट पेपर से, इसकी जांच होना जरूरी है। कांग्रेस ने सुप्रीम कोर्ट के निर्देशानुसार 5% ईवीएम मशीनों के सत्यापन का निर्णय लिया है और इसके लिए जरूरी राशि जिला निर्वाचन कार्यालय में जमा कर दी गई है। नसीम खान ने कहा कि पिछले 5 से 6 चुनावों में विपक्ष ने इतने बूथों पर वोट नहीं डाले जितने इस बार हुए हैं, जिससे संदेह पैदा होता है। उन्होंने ये भी कहा है कि कई शिकायत आई है और लोकतंत्र की पारदर्शिता बनाए रखने के लिए इसकी जांच जरूरी है। निश्चितपणे कारण ज्याप्रमाणे लोक आमची गेल्या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या विभागातून लोकांनी माहिती दिलेली आहे आणि लोक म्हणतात की साहेब आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या पॉकेटमध्ये आम्ही काँग्रेसलाच मतदान केलेली आहे, एमवीला केलीच नाही आहे, एवढी मतं त्यांना गेली कशी। तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या प्रश्नाच्या निवारण व्हावा म्हणून जो सुप्रीम कोर्टाच्या तरतूदप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने 5% मशीनांची तपासणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही 5% मशीनची तपासणी करण्यासाठी जी रक्कम वगैरे होती ती भरलेली आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि ते आम्ही करणार आहोत। हाँ, एक विषय आहे, एक शंका आहे, अनेक प्रकारची शंका, जसं मतदान दिनांक वाढणे आणि ज्या मतदारसंघामध्ये ज्या पोलिंग स्टेशन बूथमध्ये कधीच गेल्या 5-6 निवडणुकामध्ये बूथमध्ये मतदान ज्या संख्यामध्ये विरोधी पक्षाला झाला आहे आमचा त्यांना कधीच मिळाला नसल्यामुळे तो एरियामध्ये 200 जास्त दिसून येत आहे आणि त्या विभागाचे लोकसुद्धा येऊन आम्हाला सांगत आहे। म्हणून मी दोन्ही गोष्टी समोर ठेवल्यानंतर थोडी शंका निश्चितपणे निर्माण झालेली आहे की कुछ तो है जिसकी पर्दादारी है।